बऱ्याच सोशल मीडिया हँडल्सवरती एक गोष्ट फिरतीये ती म्हणजे पंतप्रधान मोदींच्या जॅकेटवरती जो ट्राय कलर होता, जो इंडियन फ्लॅग होता, तो चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलाय असं सांगण्यात येतंय. फ्लॅग कोड ऑफ इंडिया काय सांगतो, तर तिरंगा उभा लावल्यानंतर पाहणाऱ्याच्या डाव्या बाजूला केशरी आणि उजव्या बाजूला हिरवा रंग पाहिजे असतो. त्या ठिकाणी डावीकडे हिरवा आणि उजवीकडे केशरी लागल्याचं दिसून येतं. आता यात चूक कोणाची आहे? सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की प्राईम मिनिस्टर काही स्वतःचे कपडे स्वतः डिझाईन करत नाही. त्यांच्यासाठी वेगवेगळे डिझाईन्स आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की जर समजा हेच एखाद्या विरोधी पक्षातल्या नेत्याने किंवा अजून कोणा सामान्य नागरिकाने केलं असतं तर आतापर्यंत त्याला अँटी नॅशनल किंवा देशद्रोही म्हणून घोषितही केला. चुका माणसांकडून झाल्या तर ते मान्य राहतील, पण नॉन बायोलॉजिकल थिंग कडून जर ह्या चुका झाल्या तर ते थोडं ऍक्सेप्ट करणं अवघड. त्यामुळे राष्ट्रभक्ती ही फक्त भाषणात आणि दुसऱ्याला देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटण्यातच नसावी. आपल्या भारत देशाच्या राष्ट्रध्वजाचा मान राखण्यातही तेवढीच असली पाहिजे. मग आता ही केवळ मानवीय चूक म्हणून तुम्हाला याला दुर्लक्षित करायचंय? तुमची काय प्रतिक्रिया आहे तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की सांगा.